परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र चतुर्थोल्लास. तुळसाबाई भिलवडीला असताना 10 वर्षांनी अमुक दिवशी मी येणार आहे असे आईना पत्र आले. त्यावर तुळसाबाईंचे पातळ धुताना मोलकरणीने फडफडू नये म्हणून, उद्या माझी बहीण येणार आहे, तिचे पातळ धुतल्याबद्दल तुला काही जास्तीचे देऊ असे आईने तिला सांगितले. सुदैवाने संत संगती जरी लाभली तरी पूर्वकर्माच्या योगे करून बुद्धीला मंदपणा येऊन मनुष्याला महत लाभाला कसे काय मुकावे लागते हे खालील गोष्टीवरून लक्षात येण्यासारखे आहे. एके दिवशी वेळ जात नाही म्हणून तुळसाबाई मोलकरणीजवळ गप्पा मारू लागली असता, तुम्ही दोघी बहिणी बहिणी म्हणे, पण आई गोऱ्या गोऱ्या आणि तुम्ही काळ्या काळ्या, काय देवाची लीला असेल कोण जाणे, असे मोलकरीण सहज बोलून गेली. यावेळी तुळसाबाईला असूयेची बाधा झाली होती. त्यामुळे मोलकरणीच्या बोलण्याचा तिला राग आला. त्या भरात कुठली बहीण कुठली काय, त्यांची आमची जात सुद्धा एक नाही, जशी तू तशी त्या मला. लोक आई म्हणतात, मी पण म्हणते. माझे भाऊ भाऊजय ठळकवाडीत आहेत, बहीण व आप्त इष्ट बेळगावला आहेत, पण त्यांचं माझं पटत नाही म्हणून मी जात नाही असे तिने उत्तर दिले. दुसरे दिवशी तू आईंचे कपडे स्वच्छ धुतीस, माझे कपडे स्वच्छ धुत नाहीस असे तुळसाबाई मोलकरणीला म्हणाल्या. आईंचे कपडे स्वच्छ असतात म्हणून धुवायला त्रास होत नाही. तुमचे कपडे किती धुतले तरी स्वच्छच होत नाहीत, त्याला मी काय करू असे मोलकरणीने सांगितले. आपले कपडे ती मुद्दाम स्वच्छ धुत नाही अशी तुळसाबाईंनी समजूत करून घेतल्यामुळे उभयतांमध्ये वरचेवर वादविवाद होऊ लागला. असा काही प्रकार घडून मन गढूळ होऊ नये म्हणून आईने आधीच काळजी घेतली होती. पण शेवटी काय व्हायचे तेच झाले. एके दिवशी तुळसाबाई अंगणात उभी असताना एक बाई बाटली घेऊन आली आणि आईंच्या हातचे यात थोडे तीर्थ घालून द्या. आमच्या घरी कोणाला काही आजार झाला तर तीर्थ दिल्याबरोबर आजार नाहीसा होतो असे ती म्हणाली. अगं वेडे, तीर्थाने काय होते, डॉक्टरजवळ जा, औषधाशिवाय रोग कसे बरे होतील असे सांगून तुळसाबाईंनी बाहेरच्या बाहेर तिला घालवून दिले. पुढे काही दिवसांनी तिला भजनात भाग घेणे जमू लागले. एका वर्षानंतर तुळसाबाई आईना म्हणाली, आजवर तुम्ही एकट्याच राहत होता, ती गोष्ट वेगळी होती, पण सध्या मी तुमच्याबरोबर राहत आहे, तेव्हा लोकांनी तुम्हाला आणि मला सारखाच मान दिला पाहिजे. लोक तुम्हाला जसा नमस्कार करतात तसा त्यांनी माझ्या पुढेही करावा. संसारातील तक्रारी पण सांगाव्या, म्हणजे माझी करमणूक तरी होईल. तुम्ही दिवसभर लिहित बसता, मलाही लिहायला येते, पण काय लिहावे ते सुचत नसल्याने मी लिहू शकत नाही. तुमच्याप्रमाणे मला वाचायला येते. तुम्ही भजन म्हणता, मी पण भजन म्हणते. असे असता एका डोळ्याला काजळ एका डोळ्याला चुना या म्हणीप्रमाणे येथील सर्व लोक तुम्हाला मान देतात, एकटी सुद्धा माझ्या पुढे येत नाही. इथे येणाऱ्या लोकांनी दोघींना जर समान वागवलं नाही तर मी पुन्हा भिलवडीला जाऊन राहणार आणि तिथे भजन करणार, पोथी वाचणार, म्हणजे सहजच लोक माझ्याकडे येऊ लागतील. त्याच दिवशी संध्याकाळी मैत्रिणीकडे गेलेल्या तुळसाबाई परत येते वेळी भिलवडीला 75 रुपयांची एक जागा रिकामी आहे ही वर्तमानपत्रातील माहिती मिळवून घेऊन आली. पुढे त्याप्रमाणे तेथे ती नोकरीवर हजर झाली. आधी ठरवून ठेवल्याप्रमाणे तेथे ती रोज भजन करी आणि पोथी वाचित असे. पण अधिकाऱ्यांनी, खाली बाळंतिणी निजलेल्या असतात, त्यांना त्रास होतो, तेव्हा तुम्हाला दवाखान्यात भजन करता येणार नाही. भजन करावयाचे असल्यास तुम्ही औदुंबरला जाऊन दत्तापुढे भजन करा असे सांगितले. त्यामुळे तिची ती इच्छा शेवटी अपुरीच राहून गेली. आईंचा मुक्काम ठाण्याला असताना महाडच्या काही प्रमुख भक्त मंडळींनी यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव आपल्या नेतृत्वाखाली व्हावा
अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. करिता स्पेशल मोटार करून 2 दिवस आधीच यावे असे आईना पत्र पाठविले. त्यावर एका भक्ताला आईने मोटारीची चौकशी करण्यास सांगितले. त्यांना असेही बजावले, तुम्ही पोलीस खात्यातले आहात तेव्हा स्वस्तातली मोटार ठरवाल, पण तसे काही करू नका. मोटार चांगल्यापैकी असावी. एकदा वर्कशॉपमध्ये नेऊन आणावी. पडेल ते पैसे ते लोक देणार आहेत. त्याबद्दल काळजी करण्याचे तुम्हाला काही कारण नाही. पुढे उत्सवाला 2 दिवस असताना पहाटे 4 वाजता निघणे झाले. आईंच्या बरोबर मोटार ठरवलेले भक्त, त्यांची बायको आणि त्यांची 30 वर्षांची मुलगी अशी 3 माणसे होती. पनवेल ओलांडले इतक्यात उजाडले. जेव्हा मोटारीकडे आईंचे लक्ष गेले तेव्हा भक्ताने थोडक्या पैशात काम केल्याचे त्यांच्या लक्षात आले, पण त्याबद्दल त्यांनी बोलून दाखवले नाही. पेण ओलांडून गेल्यावर मोटार छकडी गाडीप्रमाणे हलत डोलत जाऊ लागली. सुकेळ खिंडीच्या मध्यभागी गेल्यावर मोटार बंद पडली. ड्रायव्हरने पुष्कळ प्रयत्न केले, पण त्याला त्यात यश आले नाही, कारण त्याच्याकडून दुरुस्त होण्यासारखी ती बिघडलेली नव्हती. ड्रायव्हर म्हणाला, आता वर्कशॉपमध्ये गेल्याशिवाय गत्यंतर नाही. एखादी जाणारी ट्रक मिळाली तर माझी गाडी मी ट्रकला बांधून नेतो. तुम्ही बसने जाण्याचे करा. इतक्यात महाडला जाणारी बस आली. तेव्हा आई म्हणाल्या, चला आपण बसने जाऊ, म्हणून पुढे सरसावल्या. पण त्या भक्ताने अडवले. ते म्हणाले, नागोठण्याला जाऊन मी कार घेऊन येतो, तोवर तुम्ही बसून राहा. तेव्हा बसचा ड्रायव्हर म्हणाला, अहो बसमध्ये बसा, आता 10 वाजलेत, 12 वाजेपर्यंत तुम्ही महाडला जाऊन पोहोचाल. आता दुसरी बस आली तर 4 वाजता येणार. तुम्ही नागोठण्याला जाणार आणि या निर्जन जागी फक्त 3 बायकाच बसून राहणार. रखरखीत ऊन, झाडांची सावली मुळीच नाही. इथे आसपास दरोडेखोर राहतात. बस अडवून प्रवाशांना मारहाण करून सामान घेऊन जातात. तेव्हा तुम्ही माझे ऐका, नागोठण्याला जाण्याचा विचार करू नका. आईने पण पुष्कळ सांगितले, तरी काही केल्या भक्ताने आपला हट्ट सोडला नाही. त्यावर नाईलाज होऊन ड्रायव्हरने बस सोडली. त्यानंतर 3घींना सोडून हट्टी भक्त मोटार आणायला जाते झाले. ठाण्याहून निघतेवेळी आईने काहीच घेतले नव्हते. इतरांनी फक्त चहाच घेतला होता. 8 वाजेपर्यंत पोहोचण्याचा अंदाज होता. त्यामुळे जवळ शिदोरी काही घेतली नव्हती. जवळ पाण्याचा तांब्या भरून नेला होता. त्यातले पाणी 12 वाजेपर्यंत पुरले. 1 वाजून गेला. पोटात काहीच नाही. तहान लागली तर प्यायला पाणी देखील नाही लागले. आईंच्या छातीत दुखून बसवेनासे झाले. 2च्या सुमाराला रस्त्याच्या कडेला सतरंजी अंथरून पलंगपोस डोक्यापर्यंत पांघरून आई निजल्या. रस्ता फारच अरुंद होता. रस्त्याच्या दोन्हीकडे खंदक असून चहूकडे दाट झाडी होती. पण महाडहून जाणाऱ्या येणाऱ्या 2च बस असल्याने निजायची तेवढी अडचण झाली नाही. रस्त्यावर मोठमोठे खडे असल्याने ते आईंच्या अंगाला सारखे रुतत होते. इतक्यात महाडहून ठाण्याला जाणारी बस आली. बसचा आवाज ऐकताच भक्ताच्या मुलीला आई म्हणाल्या, शांती, तू माझ्याजवळ उभी राहा, नाहीतर ड्रायव्हरची भलतीच समजूत होईल. जर त्यांनी विचारपूस केली तर खरी हकीकत त्यांना सांग. वाटेवरचे दृश्य पाहून त्यांनी बस थांबवली आणि विचारपूस केली. शांतीने खरी हकीकत सांगताच ड्रायव्हर, प्रवासी सर्वच हळहळले. तुम्ही ठाण्याला जाणाऱ्या असता तर जागा भरली असताही कसे तरी तुम्हाला नेले असते. या ठिकाणी तुम्ही बायकाच राहता हे बरे नाही. ही जागा मोठी वाईट आहे. महाडची बस येईपर्यंत जर तुमचे पुरुष आले नाहीत तर तुम्ही बसमध्ये बसून महाडला जाण्याचे करा. या जागी बसू नका.
असे म्हणून मोटार सोडली. 4 वाजले तरी हट्टी भक्त मोटार घेऊन येऊ शकला नाही. तेव्हा शांती म्हणाली, आई, आता ऊन कमी झाले आहे, तेव्हा उठणार का? आई म्हणाल्या, हे सुख पुन्हा मिळणार नाही. जेवढे घेता येईल तेवढे आजच घेतले पाहिजे. असे म्हणून आई तशाच निजून राहिल्या. थोड्या वेळाने महाडला जाणारी दुसरी बस आली. ड्रायव्हरने बस थांबवून विचारपूस केली. तेव्हा आई उठल्या आणि बसमध्ये बसायला गेल्या आणि शांती, लक्ष्मीबाई, तुम्ही पण या. यानंतर इथे राहण्यात काही अर्थ नाही. नाना मोटार घेऊन आले तर महाडला येतील. तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या, ते आपल्यासाठीच मोटार आणायला गेलेत. तेव्हा आम्ही गेलो तर त्यांना वाईट वाटेल. सकाळी गेलेत म्हणजे आता यायला लागले असतील. असे म्हणून आईना त्यांनी मोटारीत बसायला दिले नाही. आई म्हणाल्या, तुम्ही येत नाही तर मला एकटीला तरी सोडा. माझ्या छातीत दुखते आहे. मला बसवत नाही. निजायला जागा नाही. इतका कठीण प्रसंग असून सुद्धा तुम्ही माझे ऐकायला तयार नाही. तुम्ही भक्ती समजता, पण ही भक्ती नसून हा छळ आहे. शेवटी त्या मायलेकीनी आपलेच खरे केल्यामुळे आईंचा नाईलाज झाला. ड्रायव्हरने पण आता संध्याकाळ होत आली आहे, यापुढे येथे राहणे धोक्याचे आहे वगैरे पुष्कळसे सांगितले. तरी त्या दोघींनी ड्रायव्हरच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केले. शेवटी ड्रायव्हरचा पण नाईलाज झाला. त्यामुळे त्याने बस सोडली. 5 वाजले तरी हट्टी भक्ताचे दर्शन नाही. 6:30च्या सुमाराला एकदम आई उठल्या आणि त्यांनी हातात एकतारी घेतली. यापूर्वी किंवा यानंतर प्रवासात आईने एकदा सुद्धा एकतारी बरोबर बाळगली नव्हती. पण यावेळी महाडच्या लोकांचा अत्याग्रह झाल्यामुळे एकतारी बरोबर घेतली होती. जे जे घडते ते सर्व चांगल्यासाठीच, या म्हणीप्रमाणे पुढे अनुभव आला. आई त्या मायलेकींना उद्देशून म्हणाल्या, मी एकतारी घेऊन रस्त्यावरून गाणे म्हणत जाणार. तुम्ही पण हातात सामान घेऊन निघा आणि माझ्याबरोबर म्हणायला लागा. याप्रमाणे तिघी रस्त्याने भजन म्हणत जाऊ लागल्या. इतक्यात 40-50 रानटी लोक आले आणि आजूबाजूला उभे राहिले. त्यांच्या हातात कुऱ्हाडी, कोयते, काठ्या होत्या. ते धिप्पाड क्रूर असे दिसत होते. आईने हळूच त्या मायलेकींना सांगितले, हट्टाने सर्व गोंधळ करून टाकलात. आता धीराने वाट चालून शेवट गोड केला पाहिजे. असे म्हणून जोरजोरात भजन सुरू केले. ते रानटी लोक पण त्या तिघींच्या मागेच जाऊ लागले. 1 फरलांग गेल्यावर ते मागे फिरले. त्या समयी अंधुक दिसत होते. इतक्यात एक गृहस्थ सामोरा आला. तो म्हणाला, माझे घर इथून जवळ आहे. माझ्या घराशेजारी एक मारुतीचे देऊळ पण आहे. आपण चलावे, आमचे घर पवित्र करावे म्हणून सारखी आईंच्या पुढे विनंती करू लागला. आईने त्याचे सांगणे मान्य केले. 2 मैल चालून गेल्यावर त्या गृहस्थाचे घर आले. त्याने हात पाय तोंड धुवायला पाणी दिले. आईंच्यासाठी दूध आणि मायलेकींसाठी चहा तयार केला. इतक्यात हट्टी भक्त मोटार घेऊन मंडळींना शोधित शोधित त्या मारुतीच्या देवळापाशी आला. यावेळी 7:30 वाजले होते. त्या गृहस्थाने त्यांना पण चहा दिला. त्यावर मोटारीत बसून मंडळी 10:30च्या सुमाराला महाडला पोहोचली. या गोष्टीला शिष्यापराधे गुरोर्दंडहा ही गुरुचरित्रातील ओवी बरोबर लागू पडते. श्रद्धा हीच तारक आहे. इसवी सन 1957 साली बेळगावात चहूकडे फ्ल्यूची साथ सुरू झाली. तेव्हा घरोघरी 1, 2, 3 अधिक सुद्धा लोक तापाने आजारी होते. त्या समयी बोहारी लोक ही तक्रार घेऊन आईंच्याकडे आले. तेव्हा आईने प्रत्येकांना विहिरीचे पाणी बाटलीत घालून दिले आणि दिवसातून 2 वेळा याप्रमाणे 3 दिवस घेत जा असे सांगितले. आश्चर्याची गोष्ट ही की बाटलीतील पाणी कोणाला एकदा घेतल्यावर तर कोणाला 2दा घेतल्यावर बरे वाटल्याचा अनुभव आला. तेव्हापासून गावचे परगावचे सर्व लोक त्या विहिरीचे पाणी तीर्थ म्हणून
बाटल्या भरून नेऊ लागले. तेथील विहिरीचे पाणी इतके गोड आहे की जणू काय अमृतच. बोहाऱ्यांपैकी पांडुरंग गजगेश्वर हा एकदा मुदतीच्या तापाने आजारी होता. पण एवढ्या तेवढ्यासाठी आईना कशाला त्रास द्या, अशा विचाराने त्यांनी डॉक्टरी उपचार सुरू केले. 2 महिन्यानंतर त्याचा ताप उतरला, पण पुढे 8 दिवसांनी पुन्हा ताप उलटला. औषधे, इंजेक्शने सुरू झाली. पांडुरंग फारच अशक्त झाला होता. शरीरात एक हाड आणि कातडे तेवढेच शिल्लक होते. एके दिवशी डॉक्टरनी यापुढे बरे होण्याचे चिन्ह दिसत नाही असे सांगितले. 3-4 डॉक्टरांचेही तेच मत पडल्यामुळे घरातील सर्व मंडळी चिंताग्रस्त झाली. जेव्हा रात्री त्याचे हात पाय गार झाले तेव्हा मात्र सर्व मंडळी घाबरली. शेवटी नाईलाजास्तव ती आईंच्याकडे आली. त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते. आईने त्याला एक पुडी दिली आणि हे औषध ताकातून त्याला द्या. त्यावर तुम्ही सर्वजण मनापासून देवाची प्रार्थना करा आणि त्याच्या भोवती ओम नमः शिवाय म्हणत बसा असे सांगितले. आईने सुचविल्याप्रमाणे त्याने लगेच पांडुरंगाला औषध दिले, पण त्याची शुद्धच नाहीशी झाली. ही गोष्ट समजताच शेवटची तयारी करण्यास माणसे जमली. इतक्यात ते पहा केवढे अक्राळ विक्राळ असे भयंकर स्वरूपाचे 4 धिप्पाड पुरुष येत आहेत. आता ते लोक गेले. आई माझ्या अंगावरून हात फिरवीत आहेत. आईंच्या कृपेने आज मी जगलो, असे पांडुरंगाच्या तोंडून उद्गार निघाले. लगेच त्याच्या हातापायात चैतन्य दिसू लागले. थोड्या वेळाने तो चांगलाच शुद्धीवर आला. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, तसेच आनंदही झाला. तेव्हापासून पांडुरंगाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. 15 दिवसानंतर तो देवदर्शनाला आला. त्या समयी फोडणीचे पोहे तेथे हजर असलेल्या लोकांना आई वाटीत होत्या. पांडुरंगाला पाहताच, तुला पाहिजेत का पोहे, हे घे असे म्हणून त्याच्या पुढे पण एक पान ठेवले. तेव्हा त्याच्या शेजारी बसलेली मंडळी, तू आजारातून उठलेला, तेव्हा पोहे तुला पचणार नाहीत म्हणून तू खाऊ नको असे हळूच सांगू लागली. परंतु आईने दिलेला प्रसाद मी खाणार असे म्हणून त्याने तो खाऊन टाकला. त्याच्या भावनेप्रमाणे त्यापासून त्याला काहीच त्रास झाला नाही. एके दिवशी बेळगावात राहणारे रामभाऊ धोपेश्वरकर हे पोस्टमास्तर होते. हे आईंच्याकडे आले आणि मला 8 वर्षापासून पोटदुखीची व्यथा आहे. वेदना असह्य होऊन काहीच सुचेनासे होते. त्यामुळे आहार जात नाही, झोप येत नाही. डॉक्टरी उपाय सर्व थकले. आता ऑपरेशनचा एकच उपाय राहिला आहे, पण अशक्तपणामुळे ऑपरेशन करूनही काही फायदा होणार नाही असे डॉक्टर म्हणतात. करिता यावर तुम्ही काहीतरी उपाय मला सांगा असे म्हणाले. तेव्हा आईने त्यांना एक पुडी दिली आणि ताकातून घेण्यास सांगितले. त्याचप्रमाणे दर रविवारी प्रार्थनेला हजर राहण्यास सुचविले. तेव्हापासून त्यांची पोटदुखीच नाहीशी झाली. त्यावर थोडक्याच दिवसात त्यांची प्रकृती सुधारली. आईंच्या सांगण्याप्रमाणे ते दर रविवारी येत असत. 6 महिन्यानंतर मात्र त्यांनी येणेच बंद केले. हरिमंदिरावरून ते अनगोळला आपल्या रयताकडे वरचेवर जात असत. तरी प्रार्थनेला येण्याची त्यांना बुद्धी होत नसे. एका वर्षानंतर त्यांच्यावर एक महत् संकट ओढवले. तेव्हा ती तक्रार घेऊन पुन्हा ते आईंच्याकडे आले. तेव्हा आई म्हणाल्या, तुम्ही डॉक्टरवर ठेवल्याप्रमाणे देवावर श्रद्धा ठेवलीत, म्हणजे पोटदुखी बरी झाल्याबरोबर नेम सोडून दिला. मनुष्याला देवाचे सहाय्य कायमचे लागते हे तुम्ही साफ विसरून गेलात. वरचेवर तुम्ही हरिमंदिरावरून जात येत होता, तरी पण रोग बरा झाल्यावर डॉक्टरांकडे दुर्लक्ष केल्याप्रमाणे तुम्ही हरिमंदिराकडे दुर्लक्ष केलेत. म्हणून अशा प्रकारे तुम्हास देवाने आठवण करून दिली आहे असे समजा. त्यावर
माझ्याकडून खरोखरच घोडचूक घडली, ही गोष्ट खरी आहे. यानंतर पुन्हा पूर्ववत मी नेम चालवीन असे त्यांनी कबूल केले. पुढे त्याच आठवड्यात त्यांच्यावर आलेला आळ गेला. त्यानंतर मात्र त्यांनी नेम चुकविला नाही. एके दिवशी गुंडोपंत कुलकर्णी हे गृहस्थ आईंच्या दर्शनार्थ आले आणि म्हणाले, धोपेश्वरकरांची पोटदुखी तुम्ही बरी केली हे ऐकून मी आलो आहे, कारण मला पण 11 वर्षापासून पोटदुखी आहे. तेव्हा आपण मलाही काहीतरी औषध द्या. आई म्हणाल्या, रोग हे पूर्वकर्मानुसार पीडा देत असतात. पाहुणा जसा सवडीनुसार कमी अधिक दिवस राहतो, तसे रोगाचे पण दिवस ठरलेले असतात. माणसामध्ये जसे कोणाला काय तर कोणाला काय आवडत असते, तसे रोगाचे पण असते. रामभाऊंच्या व्याधीला जी पुडी दिली होती त्यामध्ये काय होते म्हणाल, तर त्यांनी आलेल्या वेळी मी स्वयंपाकघरात होते. तेव्हा तिखट, मीठ, हळद, मसाला, साखर आणि हिंग हे सर्व सामान चिमूट कागदावर घालून एकत्र केले. त्यावर त्याची पुडी बांधली आणि ती जेवणानंतर ताकातून घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी घेताच ते रोगमुक्त झाले. तुमच्या पोटदुखीला निराळेच खाद्य हवे आहे, तेव्हा तुम्ही आत जेवणाला राहा आणि भोजनोत्तर विश्रांती घेऊन जा. त्या दिवशी होती श्री सिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथी. महाराजांचे आवडते पदार्थ म्हणून जोंधळ्याची भाकरी, झुणका, बटाट्याची भाजी व बुत्ती केली होती. नैवेद्य आरती झाल्यावर पाने वाढली. कुलकर्णी यांना आज आपली पोटदुखी हद्दपार होणार म्हणून अत्यंत आनंद झाला. रोज काही साधे खाद्यपदार्थ देखील खायला ते भीत असत. आज जेवणात सर्वच वातुळ पदार्थ असून सुद्धा मनात किंतु न आणता त्यांनी भोजन केले. रोज सात्विक अन्न असून सुद्धा जेवता जेवता जड वाटून त्रास व्हावयाचा, पण त्या दिवशी वातुळ पदार्थ असून सुद्धा त्यांना पोट हलके हलके वाटू लागले. भोजनोत्तर सुस्ती यायची, ती पण त्या दिवशी आली नाही. आई म्हणाल्या, 1 तासभर झोप घ्या, म्हणजे प्रवासाचा त्रास भासणार नाही. त्यावर ते झोपले. उठल्यावर आईंच्याकडे येऊन ते म्हणाले, मला एक स्वप्न पडले. ते असे की तुम्ही मला वाटले आणि मी पोटभर जेवून आचवायला गेलो. इतक्यात काळे पातळ नेसलेली एक बाई बोचके बगलेत मारून माझ्याकडे आली. आईने मला निरोप दिला म्हणून आता मी जाते, असे ती सांगून घाईघाईने बाहेर पडली. इतक्यात मी जागा झालो. तेव्हा आई म्हणाल्या, एकूण काय, आज तुमच्या पोटदुखीने प्रयाण केले म्हणावयाचे. हे ऐकताच आत्तापर्यंत भोगलेल्या त्रासाची आठवण होऊन कुलकर्णींनी एक दीर्घ श्वास सोडला. एके दिवशी पहाटेला रोजच्याप्रमाणे आईने अंगण झाडून सडा घातला आणि रांगोळी घालण्याकरता पंचपाळे हातात घेतले. इतक्यात एक बाई तेथे आली. ती म्हणाली, मी मुंबईला राहत असून सध्या हवेसाठी इकडे आले आहे. 2 वर्षापासून माझ्या 18 वर्षांच्या मुलीचा पाठीचा कणा वाकला असून त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 10,000 रुपये खर्च केले, तरी थोडा सुद्धा गुण नाही. तेव्हा आता शेवटचा उपाय म्हणून तुमच्या हातून काहीतरी तीर्थ किंवा अंगारा मिळावा ही अपेक्षा आहे. तेव्हा आई म्हणाल्या, रोग संकटे ही सर्व आपल्या जन्मदात्याचे म्हणजे परमेश्वराचे स्मरण करण्यास सांगण्यासाठी येत असतात, परंतु त्याच्या निवारणार्थ मनुष्य जे जे म्हणून उपाय करतो ते सर्व देवाला सोडूनच करीत असतो. त्यामुळे खर्च व त्रास होऊन सुद्धा मनुष्याचे दुःख टळत नाही. करिता इतर उपाय करण्यापेक्षा प्रथम नेमाने देवाची प्रार्थना करू लागावे. म्हणून उद्यापासून मुलीला भजनाला पाठवून द्या. तिच्याऐवजी मी आले तर चालत नाही का, असे त्या बाईने विचारताच, ज्याचे पोट दुखते त्यानेच जसे औषध घेतले पाहिजे त्याप्रमाणे दुःख निवारणार्थ देवाची आराधना पण ज्याची त्यानेच केली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही येऊ नये असा नाही,
तुम्ही आलात तर त्याचा फायदा तुम्हालाच मिळणार, असे सांगून आई घरात गेल्या आणि त्याने एका कागदावर हातातील पंचपाळ्यामधील हळद, कुंकू, बुक्का व रांगोळी हे सर्व एक एक चिमूट घालून मिसळून त्याच्या 3 पुड्या केल्या. त्यावर त्या बाईला उद्देशून रोज रात्री निस्तेवेळी यातील 1 पुडी भाताच्या पेजेतून खलून पाठीच्या कण्याला लावा, असे तिला सांगितले. पुढे ती मुलीला घेऊन रोज भजनाला येऊ लागली. थोडक्याच दिवसात त्या मुलीचा पाठीचा कणा हळूहळू सरळ होऊ लागल्याचा तिला अनुभव आला. 6 महिन्यानंतर तो पूर्ववत झाला. ओम नमः शिवाय.